बोल नलू बोल. काय म्हणतो बोल. हॅलो. पप्पा, तर मी काय म्हणते, तर तुम्ही त्यांना भेटले का मग? काय म्हणाले ते, येणार आहेत का मला घ्यायला, का तुम्ही येणार आहात? हॅलो. इथंच आहो मी, इथंच आहे ते. बोल झाबरू, 1 मिनिट बोल म्हणलं. बोल ते सोबतच बोल, म्हणजे कसं क्लिअर होऊन जाते मग. सांगितलं तसं त्याले. आता निघणारच होतं ते. बोल 2 शब्द बोल. हॅलो हॅलो. काय म्हणत होती, काय घ्यायला येऊ का मग? सुट्टी आहे का तुम्हाला? सुट्ट्या नसते म्हणते आरोग्य विभागाले. तू कशी काय सुट्ट्या काढून राहिली म्हणलं? आमचं डिपार्टमेंटच तसं आहे ना. आमची तर कसं सुट्टीचं म्हणजे विशेष नाही इथं. आता कसं उद्याचा रविवार आला, आजची शनिवार आहे, 11-12 वाजेपर्यंत ड्युटी करते, अर्ध्या दिवसाचा अर्ध ठेवते आणि मग येते. तर म्हटलं लवकर ये पण तू. कारण की मी थैल्या वगैरे भरून ठेवलेल्या आहे. जास्त काही उशीर करू नको रे बा, सांगते मी तुला. हो बिलकुल बिलकुल, 12 वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही. हो, एक काम निपटून आहे ना मला पहिले. हो ना, गिफ्ट द्यायचं आहे ना चांगलं सरप्राईज. हो ना बिलकुल 12 वाजता टच होऊन जा तुम्ही, काहीच विषय नाही. बरं झालं हा येऊन राहिला. याला कसं एखादा ड्रेस गिफ्ट करावा लागेल नाही का? काही ना काही तर करावंच लागेल ना दिवाळीला. तो तर काही करत नाही आपल्याला. एक साडी विचारली नाही आजपर्यंत. बरं जाऊ दे, परंतु कसं आहे बी घरच्यासाठी आकाशकंदील बाकीचं सामान वगैरे बरं घेता येईल आता नाही का? याची आता वाट बघायला लागेल आणि 2-3 वाजता घराकडे जावं लागेल. बरं ठीक आहे, मग ये मग आता. तर आता किती 12 वाजता नाही का? बरोबर ये मग लवकर ये. हॅलो नलू, मी काय म्हणतो, शालू येऊन राहिला ना मग. दोघी येऊन राहिला का मग? काय कसं काय? पप्पा, तिच्या सँक्शन नाही झाल्या रजा. ती सोमवारपासून आहे. ती सोमवार, मंगळवार, बुधवार दिवाळीला येणार आहे. मी पण एक दिवस पुन्हा दिवाळीच्या दिवशी येणार आहे. तर ती सोमवारला येईल. तर सोमवारला ती आपल्या स्वतःच्या स्कूटीने येईल मग ती. बरोबर ठीक आहे मग. आता तू येऊन जाईल, 4 व्हीलर घेऊन पाठवून देतो मग. काही हरकत नाही. 11 वाजेपर्यंत येते. आता निघते अर्ध्या 1 घंटेने. तू ये लवकर, ते सुट्टीचं पाहून घे. आजच्या दिवस जरासं लवकर घरी येऊन जाय पटकन. हो मस्त बी 11 वाजेपर्यंत पोहोचते मी घरी. काहीच हरकत नाही. फक्त त्याला सांगा झाबरू, म्हटलं 11 पेक्षा जास्त उशीर करू नको. लवकर येऊन जा. ठीक आहे मग, ठेवते मग. काय सांगा आता, 11 वाजता होते का नाही पोहोचणं नाही का? हो ना, पाहून आता काम झाल्यावरच झालं लागेल ना. बरं बिलकुल बिलकुल. हो पोहोचतो मी 11-11:15 लोक. काही वांधा नाही. हो ठीक आहे. आहे नलूचा फोनावर फोन सुरू आहे. या बाबा. पण मी म्हटलं बा झाबरूला पाठवतो. तर आता मला जाणार वावरात. घरी थांबण्यात काही मजा नाही आहे. पुरे भांडे काढलेले आहेत, धुवाले रॅका गिका येते. घरी थांबण्यात मजाच नाही आहे. तर म्हणून म्हणलं लवकर जाजो. उशीर काही करू नको. हे मारुतीची गाडी काय इथं काय ठेवून राहिला तू? नेऊन दे ना बा त्याला ते. ती जाईन ना आता, ती बायकोला घेऊन दिवाळी काही कपडे लगते आणा ना ती. हो तिकडेच चाललो तुम्ही, पण आबाजी म्हणे बा कशी काय असते गाडी, पाहिली मी. आणि ठीक आहे पहा बुवा. तर म्हणून आता तिकडेच जातो. मारुतीला वापस देऊन देतो गाडी आणि चालला येतो घराकडे. आणि कपडे बदलले की बस निघतोच मग. थोड्या वेळात आपली मोठी गाडी घ्यायला लागेल ना. आता थैल्या गेल्या असं ना जास्त. मोठीच घेऊन जायते. हे लाईनी नेऊ नको त्याची. कुठं बसतं काय झालं गेलं तर बसला आपला. मारुती आधीच ते त्याचं मन नसून लागू राहिलं. गाडी लवकर नेऊन दे त्याला. चला. आणि म्हणलं मावशीला भेटून जातो एक जाता. मला म्हणे त्याला घरून पाठव जा म्हणे. तर म्हणलं येतो तू घरी, मी हाऊस घरी. बरोबर बस आलोच मी आता. 15 मिनिटात गाडी पोहोचवली की आलोच मी. हो ठीक आहे मग. चला आता गेला वाटते झाबरू नाही का? चला आता विषय काढण्यात काही हरकत नाही. नाही म्हणलं डॅनी आबाजी, कसं काय करता म्हणलं आता आपल्या नलूचं झाबरूचं लग्नाचं. जरासं आता दिवाळी आली जवळपास. आता काही ना काही आपल्याला काही नाही हातपाय हलवा लागो ना. तेच म्हणलं तुमच्यावर विषय काढायचा होता. पण कसं एकदम आता कोणा देखता काढता येत नाही. म्हणलं आता कसं सविस्तर आपल्याला बोलू आता. तर म्हणलं कसं काय करावं तुमच्या इच्छेनं, समजा काय वाटते तुम्हाला? तर मी काय सांगू बा, पुरीवाल्याच्या पुढे आता हात टेकली ना पोरावाल्याची, काहीच म्हणता येत नाही. हो तुम्ही म्हणसान तसं बापा. हो काय करता. हो तुमचे दिवस आले आता. हो पहिले होता पोराचा काळ, आता आला पोरीचा काळ. हो आता काही चक्र फिरतच राहते ना. हो म्हणून म्हणलं आता तुम्ही सांगसान ती पूर्व दिशा बुवा. नाही तसं काही नाही हो. तुमचं काय आमचं काय सगळं आपलेच आहेत का नाही. आता शेवटी तुमची सुनबाई आहेत का नाही. आता माई पोरगी म्हणजे तुमची सुनबाई झाली का नाही. मग तुमच्याच घरातली झाली ना ते. शेवटी तर आम्हाला परके होईन बाबा ते. हो तर म्हणलं तुम्ही सांगसान तसं आपण करू. तर माझं म्हणणं होतं की बा तुळशीचे लग्न झाले की साखरपुडा आटपून घेऊ आपण. हो म्हणजे सध्या काही असं लिखीच करू नका. म्हणजे त्याला म्हणजे असं म्हणा की आपण त्याला धक्का देऊन देऊ आचार्याचा. हो म्हणजे सांगू नका त्याला. 2 दिवसात तर तयारी करतो मी. पूर्ण फिल्डिंग लावतो इकडे. फक्त त्याला दोघांना नका सांगू. नलूले नका सांगू आणि झाबरूले नका सांगू. म्हणशीन तसं, पण आम्हाला शरम वाटते ना रे बा. हो घर नाही दार नाही, हे घर आहे आता समजा. इथं पोरगी राहणार आहे का तुम्ही? शहरात राहणारी पोरगी. म्हणलं तिला आता दवाखान्याचे काम आता तिथंच असते, तर शहरात एखादं घर नाही पाहिजे होतं का? ते तर आता झाबरून आता त्याला म्हणतो मी हे वावर इकून टाक 1.5-2 एकर आणि मस्त घर घे तिथं राहिले को. हो तिथूनच तू हे कामं होते ती CIDचे काय करते ती. नाही शर्माचं कामच नाही. तुमचा झाबरू हिरा आहे ना. हो ते ना झोपडीतही म्हणलं तरी ते राहायला तयार आहे. चटणी भाकर असली तरी ते गोड मानणारी पोरगी आहे. सुसंस्कारी पोरगी आहे. तिला काही असं म्हणजे असं पाहिजे तसं पाहिजे असं काहीच नाही. होईन तेव्हा ती घेणारच आहे. एखादा मना नसते अपेक्षा करत. ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. आपण लाईन दुरीत लावून देऊ काम आता. बरं पाय बुवा मग. नाही तर मग माय तर म्हणणं आहे 1.5 एकर आहे ती इकून टाक आणि काही आपलं इकडला तिकडला बजेट करून त्याला एखादं घेऊन दे. असं मला वाटते.
काही करा नाही लागत घरादाराचं. हो बस आहे ते घेता येते, भाड्यानं राहतील ते सध्या. हो लग्न झाल्यावरची गोष्ट आहे ती. सध्या साखरपुडाच आहे ना आपला. हो पाहता येत ते. चला मग येऊ का मग मी. हो चला ठीक आहे मग. आपल्याला इथं राहणंच नव्हतं का नाही. आता आपले पोरं सगळे आता फॅमिली सहित आता तिकडे फॉरेनमध्ये आहे ना. आपणच काय करता आता. म्हणून मुलं म्हणते बाबा या तुम्ही इकडेच राहा, हे घर इकून टाका. पण घरातलं जीव माया. हो पण मी म्हटलं बा इकायचं तर चांगल्या माणसाला इकायचं, थोडं स्वस्त गेलंच चालते. हो ते जाबरूगोंडा आहे. हो आम्हाला सांगितलं पांडे साहेबांना बा असंच आहे म्हणे, त्याला घर पाहिजे. तर म्हणून मग मी त्याची सौदा केला आणि मग पद्धतशीर झाला आता. फक्त आता त्याला आज चाबी देणं आहे. हो त्याला सांगितलेलं आहे. हो तुम्हाला मग आता त्यानं चेक घेऊनच पाठवलं वाटते ना. हो ना तेच तर मला कमाल वाटली. हो काल आता ते आलं म्हणते घरी, माझ्या घरच्या बाईजवळ चेक दिले म्हणे बा असं सांगून दे जा. तर म्हणलं मला सांगितलं तिनं बा आता मी चेक आता घरीच ठेवले. मी पहिले पाहून या बा पत्ता त्यानं सांगितला इथे इथं घर घेतलं म्हणे आपण. फक्त खरेदी आज करायची आहे म्हणे. तर आता बा दुकानात गेलो नाही, पहिले आता तुमच्या इकडे आलो. हो आता म्हणलं त्याला फोन करतो आणि लवकर बोलावून तुम्ही चालले जा मग खरेदीवर रजिस्टर ऑफिसवर. मी तेच म्हणून राहिले त्याला, कसं मग उशीर झाला तर मग तिकडे नंबर लागणार नाही. आम्हाला एक तर जायचं आहे. त्याला बोलवा तुम्ही, पेमेंट चेक तर आहेच म्हणता, चेक देऊन द्या आणि तिथं आपले करून टाका आणि तुम्ही थांबा साक्षीदार म्हणून. तिथं आता लागणच नाही 1-2. हो ना येतो ना मी, काही वांधा नाही. हो ना आता इतकी गर्दी आहे दुकानात, पण आता याच्यासाठी एवढे याच लागते. हो एक तर कोणाला सांगू नको म्हणे ते. आता गिफ्ट द्यायचं आहे म्हणते बा त्याच्यात ते काय नलू मॅडम आहे ना त्याची आता होणारी समजा भावी पत्नी आहे की ते. तर मग त्या हिशोबाने त्यानं धनोत्रयोदशी दिवशी म्हणे बा हो तिला आपल्याला घराची चाबी द्यायची आहे म्हणे. म्हणून त्या हिशोबाने त्याचं आजचं सेटिंग आहे सगळं. आज खरेदी कोणत्या हालतीत करणं आहे आपल्याला. हो ना मग म्हणून तुम्ही त्याला स्वस्त दिला. चांगला पोरगा आहे ते. आमच्या घरामध्ये मी नसताना इथं चोरी झाली होती. हो काय माल गेला होता समजा, तर त्यानं त्याचा शोध घेऊन मला ते पैसे परत मिळवून दिले. हो तर मग म्हणून त्याला मी 1 लाख रुपये कमीमध्ये दिलं. नाही तर माझं 2-2.5 करोडमध्ये हे घर गेलं असतं. हो पण आता माझा त्यानं खूप फायदा करून दिला म्हणून मी त्याला 1 करोडला दिलं आहे. नाही चांगलं पोरग आहे ते. पहिले बकऱ्या ढोरं राखणारा पोरग होतं. मग आता CIDच्या लेवलचं आहे ते. पण CIDमध्ये आता कसं लग्न नाही त्याचा, म्हणून आता डिटेक्टिव्हचे कामं करते ते. अशा मोठमोठ्या केसेस जर त्याला जर भेटल्या तर कसं जमला बजेट त्याचा. बाबा आता 1 करोड रुपये फीस दिली का तुम्ही. तुमचे वाचवले त्यानं काही करोड. हो बिलकुल बिलकुल चांगलंच होतंच ते. हो कर्म चांगले पाहिजे माणसाचे, सगळं देते आपल्याला देव. हो फक्त आपल्या माणसाची नियत जर चांगली असली ना, हो कुकून काय भेटं नियम नाही. हो छप्पर फाळके भेटते. हो आता आमचा मुलगा इमानदारीने काम करते, आज कुठच्या कुठं आहे. मग हे काय आहे त्यासाठी इथं आता हे बेवारस राहिल्यापेक्षा चांगला माणूस इथं राहू शकते बा. म्हणून मी त्याला 1 करोडमध्येच देऊन टाकलं ते. हो तर त्याला आता फोन करा तुम्ही आणि लवकर या म्हणा. हो म्हणजे मला कसं लवकर जाणं आहे आज. 2 वाजता 3 वाजताच्या अंदर निघणं आहे मला. बरोबर आता फोन करतो मी. हो आता एक तर मला फोन असा करायला लागते, कोणाला माहिती नाही करू देत आहे. हो पाहू द्या, मला फोन लावते त्याला. काहीच गरज नव्हती मग काय तर. बरं जाऊ दे आता झाबरू. हो एवढा आता ते तुपाची ते थैली आहे की नाही, हे समजा नलूच्या मामाच्या घरी देऊन देतो. जाऊ दे तिकडे. 1-1.5 किलो तूप आहे म्हणा. तुमच्या बहिणीनं पाठवलं म्हणा. हो जाय तिकडे. आता काय आता माझी इच्छा नव्हती, पण आता हे म्हणते बा मा भाऊ होय. शेवटी कसा जीवा भावाचा भाऊच असते. त्यांना देऊन टाक. जाऊ तिकडे. पुन्हा जाऊ दे, कसं असलं तरी भाऊच आहे. त्यानं काय असं म्हणजे काय चुकीचं थोडीच केलं काही. त्यावेळेस त्याला वाटते बा झाबरूपेक्षा चांगला जर भेटला तर फारच चांगलं. आपल्या भाचीची काळजी होती म्हणूनच त्यानं एवढं केलं का नाही. असं काही म्हणजे लय वाईट आहे असं नाही म्हणता येईल. हो कोणाचा भाऊ काही वाईट नसते. त्याच्यासाठी तूप घेऊन जा. आता कसं ओरिजिनल भेटत नाही ना, म्हणून म्हणलं मग कसं आता चाललास तू आणि नलूले घेऊन ये. हो ठीक आहे मग आता जाय तू, काही हरकत नाही. काय निघाला का नाही मला झाबरू. ये ना लवकर ये ना. हो तिकडे आलतो म्हणलं मी, तर सांगितलं तिथं आलो म्हटलं मी. हो लवकर ये जरा, जायचं आहे लवकर. हो आले का तिथं. बरं हो येतो. हो यायला माहिती नाही पुढे देतात ना. हो ना. हो बरं ठीक आहे. हो ठेवतो मी. हो आलोच, बस लवकरच पोहोचतोच मी. कसं कर तू ते रजिस्टर ऑफिसवर येऊन जाय म्हणला. हो आम्ही इकडून येऊन जातो, मग तू येऊन जा बरोबर. लवकर नंबर लागला पाहिजे ना. हे लवकर आहे फटकन. मला दुकानात तिकडे जायला लागते. मला कल्ला करू आला मला. लवकर आहे. हो रजिस्टर घ्यासाठीच ना. हो येतो ना. हो काही हरकत नाही, येतो मी. हो बरं ठीक आहे. ठेवा फोन आता, नंतर लावीन मी. हो आलो की सांगतोच तुम्हाला. हो या तुम्ही तिकडून, मी येतो इकडून. काय म्हणलं बळभाऊचा आवाज दिसते मला. काय म्हणते ते काय रजिस्टर, काय म्हणलं रजिस्टर ऑफिस मध्ये काय रजिस्टर म्हणे वाटते ते काहीतरी. रजिस्टर आपल्याला आता कसं पाहिजे नाही का पूजेसाठी. हो म्हणून म्हणलं कसं चांगली वही द्या बा. खाते वही सारखी. आपलं आता डिटेक्टिव्हचं कसं लिहा लागतं त्याच्यात नाही. कोणती केस घेतली, काय घेतली, असं तसं. मग कसं चांगलं रजिस्टर द्या म्हणलं त्याच्या दुकानदाराच्यानं, ओळखीच्यानं. मला ते रजिस्टर ऑफिस सारखं ऐकवालं. बरं हे बा आपल्यासाठी आणतो बरं का. हो पूजेसाठी आपल्याला पाहिजे ना, तेवढे आपल्याला आणतो. आम्ही दादा किती नसते कामाला लागून राहिले. मग लवकर खरेदीवर जाऊ द्या ना मला तिकडे. ते मारत्याचे फटाके आण लागते. आता ही यायची वही आता, हे तुपाचा डबा नेऊन द्या लागते त्याच्या इथं मानमोडीच्या. हा बरं ठीक आहे मग येतो मी. हो काही हरकत नाही. हे तुपाचा डबा देतो पोहोचून आणि ती तुमची वही आणतो, खाते वही. चला येतो मग. झाबरू तेवढा डबा म्हणलं. हो तूप काढून घ्यायला लावतो तिले आणि वापस आणतो. नाही तर मग कसं राहायला तर राहूनच जाते. डबा घेऊन येतो अर्जंट. करा आता किती त्या डब्यात घेऊन आहे का. हो ना 2000 तूप गेलं चालते, पण ते 100 रुपये डबा नाही गेला पाहिजे. हो डबा आणजो बा. हो बाकी काही नाही आलं चालते. हो डबा फळकं शिदोरीचं हे ते रेग्युलर आणत जा. बेलनच फेकून मारते वाटते मला आता नाही का. हो नलू. हो ना तिथं आता किती वाजता पोहोचतो घरी तिच्या गीता नाही. 11 वाजता ये म्हणते. बरं ठीक आहे ना. हो काहीच वांधा नाही. ते डबा आणतो, तूप काढून घ्यायला लावते यायले आणि बाकी ते रजिस्टर आणि ते सगळंच आणतो. हो चला येतो मी आता, गडबड आहे मामांग. गाडी थांबव म्हणलं 1 मिनिट.
झाबरू भाऊ या म्हणलं इकडे CID ऑफिसर या इकडे म्हणलं जराशे. बोले बाबा आम्ही तर झाबरूगोडा वैकून येऊ राहिला तेव्हा पावर लाईन म्हटलं हा तुम्ही 100 एकर जमीन हडंबा मशीनवर आता डिझेलच्या कॅन आणला होता परेशान. आणि हे म्हणलं झाबरूगोडा खरपाडे 2.5 एकर ते बंडावर वावर आहे बा. शिक्षण कमी 12वी आहे का काय 4 व्हीलर घेऊन येऊन राहिला टायर कोटर पट्टा पाहा दे पाहा खरी का बरं टाईमची गोष्ट असते ती आता आपल्याला नाही का ती काही आपलं. अरे झाबरूगोंडा मी काय म्हणतो कुठं होय दौरा गाडी 4 व्हीलर घेऊन कुठे चालला म्हणलं. आता आपण काय म्हणा नाही का हो खोटं तर काही बोलत नाही आपण नाही हो जीव गेला तर काही नाही बा इकडे आपलं नलू मॅडमले आणासाठी चाललो होतो आता कसं दिवाळीसाठी. मग जमलो पाटील पोट्टे हो पारा मग जमते ना तुमचं जमते मला जमते काय काय करायचं काय जमते बा काही नाही ते फटाक्यात दुकान लावत होतं आम्हाला हो आता ते कसं आहे आमचा हिशोब करतो आता हो आजचं आता सोयाबीन काढणं झालं हो आता शिवलाल भाऊचं आहे हे आता बबनरावचं इकडे तिकडे झाले सगळे की संध्याकाळी आमचा हिशोब आहे आता पैसे घे ना आम्हाला लाईन पाटला कोण तर आता फटाके आणायचे होते आम्हाला इकासाठी हो दिवाळीले तर म्हणलं आणशील का मग हो 15-20 हजाराचे. आता काय करा अरे मला मारुती आणून राहिला ना मारुती भान्या मग काय ते दुकान टाकून राहिलं ना फटाक्याचं मग तुम्ही काय आणता आता बा आता त्याला आणाच लागते का ते तर आहे दरवर्षी त्याचं म्हणजे आहे मारत्यांचा सगळं म्हणजे ठेकाच घेतला कोणते काही साबुदाणा वडा असला तर मारतीचा कोणतं काही असलं तर मारतीचं म्हणजे काय मारत्या म्हणजे काय सरळ शिकते का आम्ही काय इकाव नाही का म्हणलं फटाकी मग फटाकी डबल टिबल नफा असते म्हणते ना म्हणून म्हणलं आम्ही बी आणणार त्यांना आणले तर आणून दे त्याचं ते पात्र येईल आमचं आम्ही सगळंच मारतेच करून राहिलो ते आता गाडी घेतला मोठा छोटा हाती ते चालू आहे लाईन ट्रॅक्टर आपला डुकडुक चालवते माणूस नाही 1.5 फुटायला का आणि काम सरस करून राहिला हे मोठे का भेटून राहिले हो बिलकुल आहे बा झाबरूगोडा 20 हजाराचे फटाके याचे आणून दे हो याच्या हिशावर येते तेवढे. आता मग कोणतं काम आता हे नलूस आता मला लवकर ये म्हणते ना आता मला ते आता माय काम करणं आहे ना जाऊ द्या आणायला का नाही म्हणता येत नाही का हो नाही आपल्या तोंडात नाहीच आहे बरं ठीक आहे ना मग पैसे कोणाकडून घ्यायचे मग किती आणू 20 हजाराचे आणू का मग पैसे आता लाईन पाटील त्याच्या मशीनवर ते देतेच ना तुम्हाला चालते ना चालते काय हरकत नाही हो द्या तुम्ही 20 हजाराचे आणतो मग फटाके हो मारतीनं सांगितले बा 30 हजाराची बरं का 30 हजाराचे आणला का मारत्या 30,000 रुपये ते आता फोन पे न मारले मला त्यानं तर हो घेऊन येतो म्हणे माझ्यासाठी पैसे नगदी आहे त्याची मग हे बा चेट्या हो बा जास्त बोला आपले हो मग 30 हजाराचे आमचे बी घेऊन ये माय बी पैसे द्यायला लावून ते तिघा मिळून करू आपण काही हरकत नाही बा झाबरू तू काय कर 30 हजाराचे फटाके आमची बी हो तिघा मिळून करतो आम्ही बी आता काय करा बा बरोबर ठीक आहे ना आणतो काही हरकत नाही हो चला येऊ का मग मी आता चला येतो म्हणलं मग झुंबर बुवा द्या काढून द्या लोकांचे ते सोयाबीन राहिले सुईले दिवाळीचे काम आहेत आता हो ना आम्ही जात नव्हतो बरं घरी आता घरी पाहिलं भाट्याचा हवा अरे बापा अलमारी यार याका हे ते बुडी तिकडे ते कोटा सरू राहिली भिता सर्व सुरू आहे म्हणलं घरी न थांबण्यातच बरं आहे रे बा म्हणून मला चला आता मशीन घेऊन हो यायची राहिली सुले काढून घ्या आम्ही तर लग्न झाल्यावर असं साठी रे बा हो का बरं ठीक आहे ना बा हो काही हरकत नाही पाहा तुम्ही तुमचं मी येतो आता नाही का उचलो गुची बसन बाबा चांगला कोट आणला वाटते काय बोला कसं काय बाबा आज आमच्या घराकडे बरे पावलं पडले आपले डिटेक्टिव्ह साहेबाचे काय म्हणता कसं काय पाय किती खोचक बोलते नाही हो स्वतःला लय हुशार समजते हो जाऊ दे हो आपले हे मामेश्री नाहीत का आमच्या त्यानं तूप पाठवलेलं आहे हो भावासाठी तूप आहे म्हणे यातलं काढून घ्या आणि डबा परत करून मला जाऊ द्या अरे डिटेक्टिव्ह शेवटी मला वाटे हो एक ना एक दिवस तरी असा उजळणार आहे की परिस्थिती अशीच होणार आहे. अरे काय राजा हो काय आमच्या नलूचं मन लागत दुर्भाग्य काय आता यायनं निवडला आणि कसं काय केलं बा डिटेक्टिव्ह राजा तुम्ही आज तूप विकून राहिले उद्या दही इकायची पायी येते वाटते बा तुमच्यावर ताक दही घेऊन घरोघरी हिंडाची पायी दिसून राहिली मला काय माणसा राजा तुम्ही मुकाट्यानं माघार घेतली असती त्या नलूचं भाग्य उजळलं असतं राजा खादोळ्यासारखा करोडपती माणूस डॉक्टर साहेब भेटत होता रे बाबा पण तो सारा सत्यानाश केला का आता म्हणलं हे तुपाचे डबे घेऊन सासऱ्याच्या घरी भाकरी तोडून राहिला का रे झालं का म्हणलं झालं लेक्चर झालं का तुमचं हो हे तूप घ्या आणि काढून घ्या म्हटलं हो मला काही तूप विकायची गरज नाही म्हटलं माझ्या इमानी इतबारे मी 4 पैसे कमावू शकतो नलोले मी पोसू शकतो समजलं का याच्यापेक्षा तुम्ही काही जास्त बोलू नका तुम्ही हे तुपाचा डबा खाली करून परत करा काय परत करा काय लेगा या डब्याचं नसतं लेगा म्हणलं सगळं सत्यानाश केला रे चांगल्या एवढा मोठा बंगला लेगा इतकं सगळं साम्राज्य नष्ट झालं मग काय तर खादोळीच्या घरी जर पोरगी पडली असती तर कितीकच खतरनाक माया ताल बसला असता सगळेच बसला आता काय तुला घर नाही दार नाही कुठे ठेवतं म्हणलं तिले काय लग्न करायची काय तारीखगिरी काढली का नाही म्हणलं कधी आहे लग्न काय ठरवलं काही सासरे बानं काय करावं आता याला बोलावंच काय नाही का हो ना तिकडे माझी खरेदी लटकलेली आहे ते बंगल्याची सांगा आता काय करावं अरे हो जे काय असून ते आहे आमचं भाग्यानं ज्याच्या नशिबात जे असन त्याला भेटते हो मला घर असो नसो तुम्ही काळजी करू नका मी महापुरीनं तिले कसं वागवास ते वागू शकतो आम्ही सुखी आहोत त्याच्यात तुम्ही काही आता फात्या पाडू नका मला लवकर डबा रिकामा करून जाऊ द्या
हे काय तुला का साडी तरी घ्यायची अवकात आहे का तुझी? 5-5 हजाराची साडी असती तिला. माझी इथं होती तेव्हा मी तिला 5-5 हजाराच्या वर साडी मामाची इच्छा अशी दिला. तू काय करणार आणि काय का दीड दिमडीचा काय डिटेक्टिव्ह काय कमाई आहे तुझी? किती कमाई आहे म्हणलं? काय घेऊ शकतो तू आयुष्यात तरी घर? घेऊ शकतं का तिला राहसाठी? तिच्या भरोशावर तू जगशील मी सांगतो. तिची थैली घेऊन पर्स घेऊन येशील म्हणलं. आरोग्य अधिकारी आहे म्हणलं ते तू काय का टपऱ्या? बरोबर ठीक आहे ना. हो एक साडी नाही हो तुम्ही या म्हटलं संध्याकाळी. मी सांगतो तिथं या तुम्ही. तुम्हाला सांगतो मी काय गिफ्ट देऊ शकतो मी काय करू शकतो. माझी कमाई काय. बरं मला चालेल. अरे बा बरं बरं ठीक आहे ना. कधी येऊ? कधी म्हणलं गिफ्ट पाहायला? काय देणार आहे बाबा तू? घड्याळ वगैरे काय देतं काय तू? तुम्ही 4 वाजेपर्यंत निपटते माझे सर्व कामं. मग दाखवतो तुम्हाला. नलूच्या घरी जाणार आहो मी तिला घ्यायसाठी झालेला. 4 वाजता बिलकुल फोनच करतो मी तुम्हाला. ठीक आहे द्या डबा रिकामा करा आणि जाऊ द्या. काय देणार आहे नाही का? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. पाहू ना आता काय फोन कर मला तू. डबा रिकामा करून आण तुम्ही. थांब इथंच.